गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा झडत असतानाच संजय राऊतांनी एक मोठा दावा केलाय। काँग्रेसलाही सोबत घेण्याची भूमिका राज ठाकरेंची असल्याचं राऊत म्हणाले। आता खरंच राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकतात का, पाहूया त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट। आता मी तुमच्या माहितीसाठी ब्रेकिंग न्यूज देतो। स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे। आमच्या पक्षाची भूमिका माननीय राजसाहेबच मांडतील, बाकी कोणी नाही। ब्रेकिंग न्यूज देतो असं म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंवरून मोठा दावा केला। आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसलाही सोबत घ्यावं अशी भूमिका राज ठाकरे यांची आहे असं राऊतांनी म्हटलं। तर पुढच्या एका तासात मनसेच्या संदीप देशपांडे यांनी आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे आणि मनसेचे प्रवक्ते मांडतील असं सांगून राऊतांच्या वक्तव्यावर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली। आता मी तुमच्या माहितीसाठी ब्रेकिंग न्यूज देतो। स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे। ही त्यांची एक भूमिका आहे, याचा अर्थ निर्णय नाही। आमच्या पक्षाची भूमिका ही सन्माननीय राजसाहेब ठरवतात आणि सन्माननीय राजसाहेबच मांडतील आणि आमच्या पक्षाचे जे अधिकृत प्रवक्ते ते मांडतील, बाकी कोणी नाही। राज ठाकरे काँग्रेसबद्दल अनुकूल आहेत हे सांगण्याचा प्रयत्न संजय राऊतांनी केला, पण राऊतांच्या या वक्तव्यानं मनसेमध्ये नाराजीचा सूर उमटला। त्यानंतर हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेलेल्या राऊतांनी तिथूनच राज ठाकरे यांना मेसेज केला। मी असं काही बोललो नाही, माझ्या वक्तव्याचा तसा अर्थ नाही, आपण भूमिका असं म्हटलं, निर्णय नाही असं राऊतांनी म्हटलं। निर्णय जरी झाला नसला तरी राज ठाकरे यांची काँग्रेसला सोबत घेण्याची भूमिका आहे असं सांगून राऊतांनी राजकीय खळबळ तर उडवून दिली। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंतांनी सावरकरांवरून राज ठाकरे यांना चांगलंच घेरलं। काँग्रेसला येण्याची संमती आहे असं जे सकाळी सांगण्यात आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये राजसाहेब नक्की ही महाविकास आघाडी करत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची काँग्रेसची नक्की भूमिका काय हे विचारतील आणि त्याच्यानंतर ह्या घटना घडतील असं मला राजकीय वाटतं। आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका घेणारे राज ठाकरे हे काँग्रेसला चालतील का? संजय राऊत जर का राज ठाकरे यांना काँग्रेसकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतील तर आधी उद्धवजी ठाकरे यांच्या उभाटा गटाला काँग्रेसच्या दावणीला बांधलं होतं, आता राज ठाकरे यांना काँग्रेसकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतील तर राज ठाकरे यांच्या पक्षाला संपवण्याची सुपारी देखील संजय राऊत यांनी घेतली का असा माझा सवाल आहे। जसं कॉमन मिनिमम प्रोग्राम हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये झाला होता, तसा मनसेच्या बाबतीत सुद्धा कॉमन मिनिमम प्रोग्राम हा जर झाला आणि जर काँग्रेस आणि इतर पक्षांनी त्याला सहमती दिली तर एकत्रित येऊ सुद्धा शकतात। पण मुंबईमध्ये काँग्रेसचा वेगळा विचार आहे। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी काँग्रेस मुंबईमध्ये एकटीच लढेल असे संकेत दिले। म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादी सोबतही काँग्रेस मुंबईमध्ये लढणार नाही असं गायकवाडांनी सांगण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यावर देखील काँग्रेसचा निर्णय दिल्लीमध्ये होतो असं म्हणत राऊतांनी पुन्हा एकदा भुया उंचावल्या। मुंबई के सभी पदाधिकारियों का जिस तरह से नेताओं का कहना है आने वाले इलेक्शन में हमें अकेला जाना चाहिए, क्योंकि 227 वार्ड में जो है कांग्रेस की ताकत है और कांग्रेस पार्टी जो है वो मजबूती से लड़ सकती है। आणि काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीमध्ये, काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे अधिकार घ्यायचा, कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही हे मान्य केलं पाहिजे। जसं अजित पवार किंवा आहे तुमचे एकनाथ शिंदे हे निर्णय घेऊ शकते, त्यांचा निर्णय अमित शहा घेतात दिल्लीत। काँग्रेसचंही तसंच आहे। आणि उद्याच्या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि इतर माननीय शरद पवार साहेब सामील होत आहेत। काँग्रेस एकटी लढेल का की राज ठाकरे यांना काँग्रेस सोबतही चालेल हे येत्या काळामध्ये दिसेलच। पण उद्या निवडणूक आयोगाला जे शिष्टमंडळ भेटणार आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह हर्षवर्धन सपकाळ आणि राज ठाकरे हेही एकत्र जाणार आहेत। मतदार याद्यांमधला घोळ आणि पारदर्शी निवडणुका हाच या विरोधातील सर्वपक्षीय नेत्यांचा भेटीचा अजेंडा आहे। सकाळी 11:15 वाजता मंत्रालयाजवळच्या शिवालय इथे सर्वजण एकत्र येतील। दुपारी 12:15 वाजता राज्य निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी शिष्टमंडळ रवाना होईल।
दुपारी 12:30 वाजता निवडणूक आयोगाला निवेदन दिलं जाईल. दुपारी 1:30 वाजता नेत्यांची जाहीर पत्रकार परिषद यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडेल. या सर्व आयोजनाची जबाबदारी बाळा नांदगावकर आणि संजय राऊत यांच्यावर आहे. तब्येत कशी आहे? उद्याच्या शिष्टमंडळात मी आहे. ओके. तब्येत कशी आहे? तब्येत माझी उत्तम आहे. काही ट्रीटमेंट्स आणि काही चाचण्या सुरू आहेत. ठीक आहे, थँक्यू. निवडणूक आयोगाकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मनसेचे अध्यक्ष सुद्धा येतील. पण प्रत्यक्ष निवडणुकीसाठी नेमका निर्णय काय असेल याची उत्सुकता राऊतांच्या एका वक्तव्यानं वाढलीय. सुनील जाधवसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.